नमस्कार मंडळी. आज आहे बाजार आणि आज बाजार आहे म्हणजे उपवास पण आहे आणि भाजी पोळी पण बनवायची आहे. तर मी सकाळी उठल्या बटाटे उकडायला टाकले होते, शेंगदाणे भाजून ठेवले आणि पीठ मळून पटकन पोळ्या लाटून घेतलेले आहे. आणि एकीकडे तोपर्यंत मुलीने बटाट्याची चटणी पण करून घेतली होती. आणि झाला स्वयंपाक झाल्यानंतर मला पुन्हा साबुदाणा पण परतायचा होता. त्या साबुदाणा परतायसाठी मला कढई मोकळी करून घ्यायची होती. मग मी पोळ्या पटकन लाटून घेऊन कढई मोकळी करून घेऊन भाजी काढून ठेवून साबुदाणा लाटायला लागले. कसं असतं, आपल्याला जेव्हा करायचं तेव्हा काही पण चालतं, पण दुसऱ्यांना करायचं असल्यावर चांगलंच झालं पाहिजे. मला साबुदाणा थोडा चिकट वाटत होता, पण नंतरच्या शेंगदाण्याचं कूट थोडं जास्त घातल्यानंतर चांगलं झालं. पण ही झारी आपली वाकडी झालेली आहे, कारण साबुदाणा इतका चिकट झाला होता की हलवता झारीसुद्धा वाकडी होऊन गेली. आणि हे असं होतं आजच्या सकाळचा स्वयंपाक. साबुदाणा आपलं एकदम मस्त झालेला आहे आणि भाजी पोळी झाली. तर चला लास्टचं हे आपलं त्यांना देऊया साबुदाणा.